ही रेसिपी दिसायला जेवढी सुंदर दिसते ना, तेवढीच खायलाही खूप टेस्टी लागते. तर ही रेसिपी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी काय बनवणार आहे. तर आज मी कुनाफा डेझर्ट बनवणार आहे. ही रेसिपी आपण खूप सिंपल पद्धतीने बनवणार आहोत. हे डेझर्ट जर तुम्ही एकदा ट्राय केलं ना, तर परत परत हेच बनवून खाल, एवढी टेस्टी लागते. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. तर इथं एका कढईमध्ये बघा मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. आपल्याला आधी साखरेचं सिरप बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी 3 चमचे साखर घालून घेतली आहे. आता हे आपल्याला एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिट असंच उकळून द्यायचं. आणि तयार झालं आपलं सिरप. हे थंड करून घेऊया. तोपर्यंत एका प्लेटमध्ये बघा मी इथं सेवया घेतलेत. ह्या सेवया मार्केटमध्ये इझिली मिळून जातात. आपल्या घरच्या शेवया खूप मोठ्या मोठ्या असतात, जाडसर असतात, त्यामुळे त्या वापरू नका. ह्या मार्केटमध्ये भेटतात त्याच सेवया घ्या. ह्या रोस्टेडच सेवया असतात, त्यामुळे यांना जास्त पण म्हणजे आपल्याला भाजून वगैरे घ्यायची गरज नसते. पण थोडंसं तुपामध्ये परतलं की त्याची टेस्ट पण छान येते. त्यामुळे मी हे सेवया थोडा वेळ एखाद मिनिटभर तुपामध्ये परतवून घेणार आहे. छान रोस्टेड पण होतील त्यामुळे थोडा वेळ परतून घ्यायचं तुपामध्ये. आता हे झाले. आता ह्याच्यामध्ये आपण जे साखरेचं सिरप बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं. जास्त पण साखरेचं सिरप म्हणजे बनवायचंच नाही, नाहीतर आपल्या शेवया जास्त शिजल्या जातील आणि अशा मोकळ्या होणार नाहीत. त्यामुळे साखरेचं सिरप प्रमाणातच बनवायचं. आता आपण कस्टर्ड बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 ग्लास दूध घेतलं आहे. तर मी इथं कस्टर्ड पावडरचाच वापर करणार आहे. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी चालेल. इथं मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर घालायची. तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. आणि हे कस्टर्ड त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मिक्स केलेलं आणि लगेच पटपट हलवून घ्यायचं, नाहीतर त्याच्या गाठी होतात. आता त्याच्यामध्ये एक थोडीशी वेलची पावडर घातली मी. आपण आधी पण वापरली, त्यामुळे मी आता थोडीशीच वापरली. आणि याला छान उकळी आली आपल्या कस्टर्डला, त्यामुळे हे आता साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. आणि आपल्या सेवया पण झाल्यात बघा. हे मी 15 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि मध्ये 1-2 वेळेस हलवलं पण होतं. तर आपल्या शेवया छान झालेत आणि छान अशा मोकळ्या पण झालेत. आपल्याला अशा सेवया हव्या आहेत आपल्या कुनाफा बनवण्यासाठी. तर कुनाफा बनवायला घेऊया. तर तुम्ही ह्याच्यासाठी काचेचा वगैरे बाऊल यूज करू शकता. तर माझ्याकडे इथं नाही आहे, त्यामुळे मी इथं असा एक ट्रे घेतला आहे. तुम्ही मोठ्या ताटामध्ये वगैरे पण हे सेट करून घेऊ शकता. तर असं थोडं सेवया घालून घ्यायच्या आणि एका चमच्याने वगैरे असं छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्याचा एक छान बेस तयार होईल. त्याच्यावरती आपण तयार केलेलं कस्टर्ड घालून घ्यायचं आणि ते छान सगळ्या बाजूने असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या साईडने व्यवस्थित कस्टर्ड लागलं गेलं पाहिजे, म्हणजे खातानाही फक्त सेवया तुम्हाला लागणार नाहीत. आणि हे पसरवून झाल्यानंतर वरून पण थोड्याशा सेवया घालून घ्यायच्या. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बेस पण वरून पण बनवू शकता, पण मी इथं थोडासा सेवया घालणार आहे, कारण जास्त सेवया घातल्या तर आपल्याला फक्त खाताना सेवयाच लागतील. त्यामुळे मी थोडंसंच घातले. वरून पिस्ताचे काप घालून गार्निशिंग करून घ्यायचं. आणि इथं माझ्याकडे थोडीशी चेरी होती, तर ती पण मी वरून घालून घेतली. तयार झाले. आता हे आपण एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं, म्हणजे ते छान सेट होतं. घरी काही कार्यक्रम असेल किंवा मुलांची बड्डे पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे डेझर्ट त्यांना नक्की बनवून देऊ शकता. हे खायलाही खूप छान लागतं आणि लहान मुलांनाही खूप आवडेल असं हे डेझर्ट आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आणि अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर स्वीट खायला आवडत असेल तर ही डेझर्ट एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही परत हेच बनवून खाल.
अशा सिंपल, टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.